बॉलिवूडमध्ये जसं एखाद्या स्पेसिफिक अभिनेत्यासाठी ॲक्शन फिल्म लिहिली जाते, तशी सध्या तरी मराठीत भाऊसाहेब शिंदे यांच्यासाठी लिहिली जात आहे असं दिसतंय. कारण त्यांनी आत्तापर्यंत ख्वाडा, बबन आणि रौंदळ या तिन्ही सिनेमात रांगड्या भूमिका साकारल्यात आणि आता तशाच एका नव्या भूमिकेसोबत अभिनेते भाऊसाहेब शिंदे हे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. नुकतंच त्यांच्या गोवर्धन या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज करण्यात आलंय, ज्यात ते एका वासराला पाठीवर बांधून हातात धारदार कोयता घेऊन उभे असलेले दिसतात. त्याचबरोबर त्यांच्या आजूबाजूला 2 गायी सुद्धा दिसतात. आता भाऊसाहेब शिंदेंचा हा लुक पाहून या सिनेमाची स्टोरी काय असणार याची चांगलीच उत्सुकता लागली आहे. तर एकंदरीत या सिनेमाचं पोस्टर बघून असा अंदाज येतोय की यावेळी सिनेमातून भाऊसाहेब शिंदे हे कदाचित गौ हत्येच्या विरोधात लढणार असतील. बघू, जसजसे पुढे या सिनेमाबाबत नवीन अपडेट येत राहील तसं आपल्याला कळेलच. 2023 मध्ये प्रदर्शित झालेला भाऊसाहेब शिंदे यांची मुख्य भूमिका असलेला रौंदळ या सिनेमाचे दिग्दर्शक गजानन पडवळ आणि निर्माते बाळासाहेब शिंदे हेच गोवर्धन हा सिनेमा बनवत आहेत. गोवर्धन या सिनेमाच्या पोस्टरवर असंही सांगण्यात आले की हा सिनेमा मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषेत प्रदर्शित होणार आहे. पण खरंच हिंदीतही हा सिनेमा प्रदर्शित होईल का? कारण रौंदळ या सिनेमाच्या वेळेसही निर्मात्यांकडून असं सांगण्यात आलं होतं की तोही सिनेमा मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषेत प्रदर्शित होईल, पण हिंदीत काही प्रदर्शित झालाच नाही. आता बघू, हा तरी सिनेमा हिंदीत प्रदर्शित होईल का?